गाइज वेलकम तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे बिकॉज ह्याच्यामध्ये मी माझे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला शेअर करणार आहे मेकअपचे. येस, आत्ता नवरात्रीमध्ये जो मी लास्ट डेला जो लुक केला होता गरबासाठी, मी तुम्हाला स्टोरी पण टाकली होती. आय थिंक मी तर मेन्शन करेन, तुम्ही चेक करा. सो तो लुक लाईक सिम्पलच मेकअप केला होता, बट माझे फ्रेंड्स आहेत खूप साऱ्या, त्यांना खूप आवडला आहे तो. माझे सॅलॉनचे फ्रेंड्स, माझे जवळच्या मैत्रिणी, त्यांना खूप आवडला तो मेकअप. सो मला ते बोलत होते की तू फिल्टर लावून रील्स काढलेस, फोटो क्लिक केलेस की तो खरंच मेकअप होता. सो नाही, मी फिल्टर वगैरे काहीच नाही यूज केला, तो रिअलमध्येच मेकअप होता. आणि तो मेकअप मी कसा केला आहे हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आणि कुठले प्रोडक्ट्स मी वापरले होते तेही शेअर करणार आहे. तो व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर मी सर्वांना सांगेन, ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. ब्लॉग कसा वाटेल कसा नाही शेवटपर्यंत बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. सो लेट्स स्टार्ट विथ आवर. सो ही आहे माझी बॅग, ह्याच्यामध्ये माझे सगळे प्रोडक्ट्स आहेत. सो लेट्स ओपन इट. आणि लाईक हा ब्लॉग असा होता आहे की व्हॉट्स इन माय बॅग. येस, व्हॉट्स इन माय बॅग. सो आय एम गोइंग टू शो यू ऑल. सो लेट्स स्टार्ट. सो तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे माझी वॅनिटी आहे, छोटीशी वॅनिटी. याच्यामध्ये माझे सगळे प्रोडक्ट्स आहेत. आणि त्यानंतर स्टार्टिंग होता फर्स्ट प्रोडक्ट लाईक आपण पूर्ण स्टार्टिंगला प्रायमर, मॉइश्चरायझर काहीतरी लावतो. सो त्या अगोदर आपण मस्त फेस वॉश वगैरे करून घ्यायचं. त्यानंतर प्रायमर लावायचा. हा स्विस ब्युटीचा प्रायमर आहे माझ्याकडं, हा मी यूज करते. तुम्ही बघू शकता तो कसा दिसतो. सी, आणि हा एकदम ऑइल फ्री आहे, ऑइली बेस नाही, एकदम मॅट आहे. हा डायरेक्टली ऑब्झर्व करतं स्किनमध्ये. त्याच्यानंतरचा जो प्रॉडक्ट आहे आपला, ते झाल्याच्या नंतर करेक्टर, जेही ब्लॅक स्पॉट्स वगैरे आहेत, डार्क सर्कल्स वगैरे आहेत. सो हा इनसाईडचा ऑरेंज कलरचा करेक्टर आहे माझ्याकडं. हा पूर्ण जो डार्क स्पॉट्स वगैरे आहेत ते सगळे हाईड करतो. आणि हा पण खूप छान आहे प्रॉडक्ट. हा एकदम छोट्याशा क्वांटिटीमध्ये आपल्याला यूज करायचा असतो फेसवरती. त्याच्यानंतर जे आहे कन्सिलर, हा माझ्या स्किन टोननुसार हा कन्सिलर आहे, इनसाईडचाच कन्सिलर आहे हा, तुम्ही बघू शकता. सो हा पण खूप मॅट फिनिश आहे, ऑइली नाही आहे बिलकुल. असं म्हणजे घाम वगैरे आल्याच्या नंतर जो मेकअप फुटतो तसं काही होत नाही बिलकुल. मेकअप वगैरे काळा पडत नाही, एकदम नॅचरल म्हणजे नॅचरल स्किन टोन अकॉर्डिंग तुम्ही तुमचं घेऊ शकता. हा माझं स्किन टोन अकॉर्डिंग आहे. त्याच्यानंतर ते झाल्याच्यानंतर माझ्याकडं थर्ड प्रॉडक्ट जो की आहे फाउंडेशन, माझं स्किन टोन अकॉर्डिंग आहे. हा पण इनसाईडचंच फाउंडेशन आहे, तुम्ही बघू शकता. सो फाउंडेशनच्या नंतर मग माझ्याकडं जो आहे दुसराही कन्सिलर आहे, लाईक इनसाईडचं 6-in-1 कन्सिलर पॅलेट. त्याच्यामध्ये कॉन्टर, ब्लशर, हायलायटर सगळंच आहे, जो की आहे हा, तुम्ही बघू शकता. सो हा एक आहे, हा पण कन्सिलर आहे, कन्सिलर, करेक्टर, कॉन्टर. अँड देन जो दुसरा प्रोडक्ट आहे माझ्याकडे, दॅट वन इज सी. हा पण इनसाईडचं प्रॉडक्ट आहे, हा कॉम्पॅक्ट आहे. सो यू कॅन सी हाय. सगळे माझ्याकडे स्विस ब्युटी मास्क आणि इनसाईडचेच प्रॉडक्ट्स आहेत बिकॉज ते प्रॉडक्ट्स खूप छान आहेत स्किनसाठी. अँड देन कमिंग अप विथ नेक्स्ट प्रॉडक्ट. सो हा आहे ब्लशर, जो की लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, मी मागवलं होतं ऑनलाईन. मॅट ब्लश आहे, खूपच छान आहे. आणि जास्त डार्क नाही, जास्त लाईट नाही, एकदम नॉर्मल आणि खूप छान असा ब्लश दिसतो. जास्त करून मी ब्लश लावत नाही, मला आवडत नाही ब्लश. अँड देन हे तुम्ही बघू शकता, हा आहे मार्सचा डबल ट्रबल आयलाइनर आणि मस्कारा. सो आय शो यू. सी, ह्याच्यामध्ये खूप मोठा असा व्हॉल्यूम आहे मस्कारासाठी. 1 नंबरचा पण व्हॉल्यूम आहे आणि 2 नंबरचा पण व्हॉल्यूम आहे. हे हा जर का मस्कारा तुम्ही यूज करताल तर तुम्हाला लॅशेस लावायची गरज बिलकुल नाही पडत. सी, यू कॅन सी, खूप छान आहे, माझं फेवरेट आहे. आणि इथं जे आहे स्टेप 2, इथं तुम्ही बघू शकता, हे आपण सेटिंग जर का चेंज केली तर ह्याचा व्हॉल्यूमही वाढतो. खाली दुसरा एक ब्रश आहे, सो त्याच्याने तुम्ही परत लायनर लावू शकता, जास्त बोल्ड लायनरसाठी, लॅशेससाठी सॉरी.
सो हा होता. अँड देन नेक्स्ट इज माय काजल. येस, लॅक्मेचा आयकॉनिकचा काजल आहे, लॉंग लास्टिंग आणि खूप डार्क असा काजळ आहे हा. मला खूप आवडतो, जो की 24 hours लॉंग लास्टिंग चालतो. येस. अँड देन कमिंग अप विथ नेक्स्ट लाईक लिपस्टिक्स. सो मी मोस्टली माझी फेवरेट जी आहे ही ब्राऊन लिपस्टिक आहे. लिपस्टिक नाही, लिप लायनर. ब्राऊनच मी यूज करते शेड, बिकॉज मला खूप आवडतो ब्राऊन कलर लिप लायनरचा. अँड देन लिपस्टिक्स. सो लिपस्टिकमध्ये ही मार्सची ही लिपस्टिक आहे, मॅट लिपस्टिक. ब्राऊन लिप लायनरवर खूप छान दिसती. सो मी हे 2 ठेवलेत माझ्याकडं, स्टॉक करून ठेवलं आहे. सो हेच लिपस्टिक्स मी यूज करते. त्याच्यानंतर हा एक लिप ग्लॉस आहे, हा पण मार्सचाच आहे. लिप ग्लॉस हा पण खूप म्हणजे खूप छान आहे. सी, बघू शकता, खूप छान आहे हा. मला खूप म्हणजे खूप आवडतो. आणि ह्याचा फ्रेग्रन्स पण इतका छान आहे ना, वाव. आणि लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवला होता हा 4-in-1 ब्रश. ह्याच्या आतमध्ये काजलचा ब्रश आहे, तो हा एक आहे आणि हा एक आहे. हा माझा खूप फेवरेट ब्रश आहे, मला खूप आवडला आहे. अँड देन हे जे आहेत हे स्पॉन्ज, छोटे छोटे ब्युटी ब्लेंडर्स. इट्स कॉल्ड ब्युटी ब्लेंडर्स. खूप क्यूट आहे, असे छोटे छोटे, तुम्ही बघू शकता. मला खूप आवडतं ते. सो ह्याने आपण सगळं कॉम्पॅक्ट, फाउंडेशन, कन्सिलर वगैरे ब्लेंड करू शकतो. अँड देन कमिंग अप विथ दिस नेक्स्ट लिप ग्लॉस. ही रिनेची लिप ग्लॉस आहे. सी, खूप क्यूट आहे, छोटीशीच आहे, छान आहे. ही पण खूप छान आहे, न्यूड कलर आहे हा. सो असे होते माझे प्रॉडक्ट्स. आणि त्या प्रॉडक्ट्सला सेफ ठेवण्याचं काम ही माझी मार्सची बॅग करते. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही बॅग आहे. ॲमेझॉनवरती तुम्हाला इझिली मिळून जाईल. 850ची बॅग ही तुम्हाला कमी ह्याच्यातही मिळेल. दिवाळी ऑफर्स चालू असतील मे बी, तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला हे भेटेल. खूप छान आहे. आणि ह्याच्यामध्ये जे स्पेस आहे हा पण खूप मोठा स्पेस आहे. खूप जास्त असे प्रॉडक्ट बसते नाही. सो कसं वाटलं माझा हा ब्लॉग, नक्की मला कमेंट करून सांगा. माझे प्रॉडक्ट्स जर का तुम्हाला बाय करायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी शुअर की तुम्हाला त्या प्रॉडक्ट्सची लिंक शेअर करेन. सो माझ्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. सो मेकअपचा व्हिडिओ मी आत्ता नाही बनवते. मेकअप स्टेप बाय स्टेप मेकअपचा जो ब्लॉग असेल ह्याच्या नंतरचा नेक्स्ट ब्लॉग असेल. सो त्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप मेकअप करेल फॉर बिगनर्स. साधा सिम्पल पहिलं करेल आणि त्याच्यानंतर मग आपण दुसरा मेकअप करूयात. सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूयात. ब्लॉग कसा वाटला शेवटपर्यंत नक्की बघितला असेल तुम्ही तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो थँक्यू.